नमस्कार, ब्युटी स्टुडिओ मराठीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे लुफा बद्दल। तर लुफा कसा वापरला पाहिजे, किती दिवसातून तुम्ही लुफा बदलला पाहिजे। जर तुम्ही लुफा योग्य पद्धतीने वापरला नाही, त्याला साफ ठेवला नाही, तर तुम्हाला स्किन इन्फेक्शन पण होऊ शकतं का, सगळं काही लुफा बद्दल। चला तर मग आजचा हा लुफाचा व्हिडिओ आपण चालू करूया। लुफा आपण आजकाल सगळीकडे बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे लुफा आलेले आहेत। आधी मार्केटमध्ये ना फक्त एकच राऊंड लुफा असायचा, पण आता बॅगचा लुफा वेगळा, बॉडीचा वेगळा आणि खूप जास्त प्रकारचे लुफा आलेले आहेत। तर जेव्हा पण तुम्ही डीमार्टला वगैरे गेला तर तुम्ही चेक करा की तिथं लुफा ना नेहमी असतात, वेगवेगळ्या टाईपचे लुफा असतात। तर लुफा ॲक्च्युअली ना युरोपियन लोकांनी इंडियामध्ये लुफा आणला आहे। तर लुफाचे काय फायदे आहेत, जेव्हा पण आपण आपला लुफा वापरतो तेव्हा आपल्या बॉडीवरची सगळी डर्ट निघून जाते। कारण जेवढा आपण आपल्या हाताने आपली बॉडी साफ करू शकत नाही तेवढं लुफा करतं। त्यामुळे लुफा जर तुम्ही रोजच्या रोज वापरला तर तुमची बॉडी खूप सॉफ्ट होणार आहे, बॉडीवरची डेड स्किन निघून जाते आणि बॉडी खूप सॉफ्ट आणि स्मूथ होते। बरेचदा असं होतं ना की आंघोळ करून पण आपल्याला आपली बॉडी क्लीन झाली असं वाटत नाही, साफ वाटत नाही, खूप जास्त असे चिकट वाटते। तर अशा केसमध्ये तुम्ही लुफा वापरा। जर बॉडीची स्किन खूप जास्त ड्राय झाली असेल, डल पडली असेल, त्यात काही ग्लोच नसेल, तर तुम्ही रोज तर काही बॉडी स्क्रब वापरू शकत नाही, पण आपण रोज लुफा वापरू शकतो। लुफाने आपली बॉडी एकदम रिलॅक्स होते आणि ब्लड सर्क्युलेशन देखील वाढतं। पाठीसाठी आपण रोज आपला हात पोचत नाही, आपण आपली पाठ व्यवस्थित साफ करू शकत नाही, त्याच्यासाठी तुम्ही बॅकचा लुफा घेऊ शकता, त्याने तुमची पाठ व्यवस्थित क्लीन राहील। जर पाठीला आपण जरा जरी काय मसाज केला तर आपल्याला किती रिलॅक्स फील होतं। त्यामुळे जर तुम्ही बॅकचा लुफा वापरला तर आपलं मसल टेन्शन देखील कमी होतं। त्यामुळे हा एक लुफाचा फायदा आहे, तुम्ही प्रत्येक कॉर्नर तुमच्या बॉडीचा व्यवस्थितपणे लुफाने साफ करू शकता आणि आंघोळ केल्यानंतर तुम्हाला एकदम रिलॅक्स फील होतं। जसं जसं तुम्ही लुफा वापरत जाल तसं तुमची बॉडी खूप सॉफ्ट आणि स्मूथ होत जाईल। त्यामुळे लुफा नक्की वापरा। आता आपण बघूया की लुफा कसा वापरायचा ते। तर लुफा तुम्ही रोज वापरू शकता आंघोळ करताना। तुमची कोणतीही बॉडी टाईप असू दे, सगळ्या बॉडी टाईपसाठी लुफा बेस्ट आहे। असं काही नाही की ड्रायनी वापरायचं, ऑइलीनी नाही वगैरे, असं काहीच नाही। सगळे लोक लुफा वापरू शकतात, लेडीज मेन दोन्हीही लुफा वापरू शकतात। तर लुफा कसा वापरायचा, लुफा पहिला तुम्हाला सगळ्यात आधी ओला करायचा, त्याला व्यवस्थितपणे ओला करायचा। त्यानंतर तुमचं जे काही बॉडी वॉश, शावर जेल असेल ते त्यावर टाकायचं, नंतर त्याला व्यवस्थितपणे मर्ज करायचं आणि ते तुम्ही सर्क्युलर मोशन्सनी तुमच्या बॉडीवर सगळीकडे वापरू शकता। जसा आपण लुफा वापरतो तसाच लुफाला वॉश करणं देखील गरजेचं आहे। रोजच्या रोज जर तुम्ही लुफा वापरत असाल तर त्याला वॉश कसं करायचं, जे काय आपलं शॉवर जेल, बॉडी वॉश असतं ते पूर्णपणे त्यातून गेलं पाहिजे। एक 3 ते 4 वेळा लुफाला पाण्याने आपण धुवायचं आहे आणि त्यातलं धुवून झाल्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढायचं आहे। एकतर तुम्ही त्याला टॉवेल मध्ये असं रब करू शकता, नाहीतर तुम्ही त्याला नॉर्मल जरी असं झाडलं तरी त्यातलं पाणी निघून जातं। आणि सगळ्यात मोठी चूक आपण करतो ती म्हणजे लुफा आपण बाथरूम मध्ये वाळत घालतो। तर बाथरूम मध्ये कधीही लुफा वाळत घालायचा नाही, त्यामध्ये बॅक्टेरिया बिल्डअप होतात। लुफा नेहमी ओपन स्पेसला बाहेर वाळत घालायचा आहे। तुम्ही बाल्कनी, गॅलरीमध्ये कुठंही तुम्ही तुमचा लुफा वाळत घालू शकता। तर जर ओपन स्पेस असेल तर तुमचा लुफा व्यवस्थितपणे ड्राय होतो आणि तुम्ही तो दुसऱ्या दिवशी वापरू शकता। पण जर तुमचा लुफा ड्राय नाही झाला तर त्याच्यामध्ये ना बॅक्टेरिया, मोल्ड क्रिएट होत जातात आणि ते आपण आपल्या बॉडीला वापरणार आहे, त्यामुळे ही चूक करू नका। एकदा लुफा घेतला की 6 महिने तोच लुफा नाही वापरायचा, तुम्ही दर महिन्याला लुफा तुम्हाला बदलायचा आहे। जर तुम्ही नॉर्मल लुफा आणला तर तो ना 1 महिन्याच्या आतच खराब होतो, त्याचे थ्रेड्स निघतात किंवा तो असं ओपन अप होतो। त्यामुळे दर महिन्याला तुम्हाला लुफा चेंज करायचा आहे। तुम्ही कोणताही लुफा आणा, दर महिन्याला त्याला चेंज करा। कधीही दुसऱ्याचा लुफा वापरायचा नाही आहे। एका घरात जरी भरपूर जण राहत असेल तरी तुमचा लुफा वेगळा पाहिजे आणि त्यांचा वेगळा। कधीही चुकून सुद्धा दुसऱ्याचा लुफा वापरायचा नाहीये। तुम्ही जेव्हा वॅक्सिंग करता, शेविंग करता किंवा बॉडीला स्क्रब लावता, अशा वेळेला तुम्हाला लुफा लावायचा नाहीये, कारण बॉडी स्क्रबने ऑलरेडी बॉडीवरची डेड स्किन निघून गेलेली असते आणि त्याच्यावर जर परत तुम्ही लुफा वापरला तर बॉडी आपली खूप जास्त ड्राय होईल। त्यामुळे ही चूक
करू नका. ती चूक वॅक्सिंग आणि शेविंग नंतर पण तुम्हाला लुफा वापरायचा नाहीये. तुम्ही नॉर्मल साबण वापरू शकता, ते देखील तुम्हाला जास्त प्रमाणात वापरायचं नाहीये. कारण वॅक्सिंग शेविंग नंतर पण बॉडीवरची डेड स्किन निघून गेलेली असती आणि त्यात तुम्हाला खूप जास्त स्किन सेन्सिटिव्ह असते आणि त्यात तुम्हाला तिला अजून जास्त ड्राय करायचं नाहीये. त्यामुळे ही चूक देखील करू नका. तर ह्या गोष्टी होत्या लुफाबद्दल. जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.